कारवाई होणार आहे. त्याच्यामुळं त्या धन्यामुंड्याला सुद्धा चौकशीला घेतलं पाहिजे. हे सगळं खरं आहे. तेव्हा राष्ट्रपती लागून नाही गेला, खून करतोय, इथं घातपात करतोय. त्याच्यामुळं त्याला सुद्धा चौकशीला घेतलं पाहिजे. आणि नार्को टेस्ट म्हणला ना आता, चल अजितदादा, तुम्हाला मी आणखीन प्रामाणिकपणानं सांगतो, फडणवीस साहेबाला आम्ही आरक्षणाच्या संदर्भात बोललो असतो, विरोधी पक्षाला बोललो असतो, शिंदे साहेबाला बोललो असतो, अजितदादा तुम्हाला सुद्धा बोललो असतो. आरक्षण भाग हा वेगळा होता. इथं डायरेक्ट जीवावर उठलेत ते. अशा याच्यात तुम्ही त्याच्यावर जर पांघरून घालायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जड जाईल बरं का अजितदादा. आणखीनही तुम्हाला आम्ही कसल्याही शब्दानं दुखवलेलं नाही. ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका आणि याला पांघरून घालू नका. तुमचा पक्ष लय मोठा आहे. याच्यामुळं तुमचा पक्ष डब घायला येईल. तुम्हाला आता माझं वाटलं असेल, पण तुम्ही जर आत्ता त्याला चौकशीला आणि त्याला जर या मॅटरमध्ये इकडं काढून नाही दिलं SP साहेबाकडं, तर तुम्हाला सांगतो 2029ला मी रडण्याची वेळ आली तुमच्यावर. कारण आमच्यासाठी आमच्या गरिबांचे लेकरं लय महत्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही झटतो आणि त्याचा घातपात करतोय. मी खोटे आरोप करत नाही, मला खोटे आरोप, कारण हे खरं मॅटर आहे. तुम्ही त्याला दाबू नका. ते मुद्दाम आता लोकाला उठवायले. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जो माणूस चूक केलेला असतो ना, तिथे पाप झाकण्यासाठी, ते चूक झाकवण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरत असते. आणि त्यांनी तो प्रयोग सुरू केलाय की याला रस्त्यावर उतरव, त्याला रस्त्यावर करायला लावा, त्याला आंदोलन करायला लावा. याचा अर्थ तो आहे त्याच्यात, तो पक्का आहे आणि पुरावे पण आहेत. सगळं काढा ना बाहेर. त्याला अजितदादांनी आता बळ देऊन पांघरून घालू नये. आणि तुला बी सांगतो रे, कुंकट लपला खरकाट्या तू, तुला पण सांगतो, लपू नको, पदराच्या आडून लपू नको. आता तिथं बगलाला चिटकू नको अजितदादाच्या. नार्को टेस्टला चाल, तुला सांगतो, तू नार्को टेस्टला बाहेर निघ, लपू नको आता. मी नाही मोजित तुला, जे आड होईन त्याला बी नाही मोजित. ध्यानात ठेवतो, मी फक्त शांत यासाठी आहे. फडणवीस साहेब याचा छडाच लावणार, शिंदे साहेब अजितदादा छडाच लावणार म्हणून शांत आहे. आणि आमचे SP साहेब आणि पोलीस बांधव याच्या छडाच लावणार, शेवटपर्यंत जाणार आणि यांना मधीच डांबणार म्हणून आम्ही पण शांत आहेत. लक्षात ठेवा.